Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. पांढऱ्या पट्ट्यांचा वाद आता मुंबईमध्ये सुरूच आहे. घाटकोपरमध्ये एका सोसायटीमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारल्यानंतर आता दादरमध्ये देखील या पट्ट्या दिसून आल्या होत्या. या पट्ट्यांच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली होती. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पांढऱ्या पट्टी मारण्याला सांस्कृतिक दहशतवाद म्हटलं होतं. त्याचबरोबर पांढरी पट्टी बुजवण्यासाठी अल्टिमेटम देखील त्यांनी दिला होता. त्यानंतर दादरमधील पांढऱ्या पट्ट्या ग्रे रंगामध्ये रंगवण्यात आल्या. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूया. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकासमोर उभं करणं हे योग्य नाही. समाजात तेढ निर्माण करणं हे देखील योग्य नाही. एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे. इतर समाजाने त्याचा एक प्रकारे मला असं वाटतं की आदर केला पाहिजे आणि इतर समाजाचा आदर देखील ज्यांची परंपरा आहे त्यांनी केला पाहिजे. दोघांनी एकमेकाचा आदर करणं हे मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीत एकमेकाचा आदर करणं हेच महत्त्वाचं आहे. विनाकारण प्रत्येक गोष्टीला वादामध्ये नेऊन त्याच्यामध्ये राजकारण ओतणं याने कधीच फायदा होत नाही. त्यांनी मतं देखील मिळत नाही. या सगळ्या प्रकाराला सांस्कृतिक दहशतवाद म्हणून मनसेकडनं संबोधित केलं जातं. हे कितपत? मी तुम्हाला एक सांगू का, अनेक वेळा चर्चेत राहण्याकरता वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्या प्रत्येक गोष्टीला मुख्यमंत्री म्हणून मी बोललंच पाहिजे, प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आपण ऐकलंय, परंतु पांढऱ्या पट्ट्यांच्या वादामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी जैन समाज शांत बसणार नाही असं म्हटलं होतं. त्यांनी मनसेला एक प्रकारे आव्हान देखील दिलं होतं. या आव्हानाला संदीप देशपांडे यांनी देखील उत्तर दिलंय. निलेशचंद्र मुनी तुम्ही ओळखत असाल, या आधी सुद्धा ते कॉन्ट्रोवर्सीमध्ये आले होते. त्यांची स्टेटमेंट्स आहेत. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही शांत आहोत, पण आम्ही काही फार काळ काही शांत राहणार नाही. आव्हान प्रति आव्हान देणार. काय करणार मग? करणार काय? मी जे सांगतोय ते या देशाचा कायदा सांगतोय. बाकीच्यांनी शहाणपणा करायची गरज नाही. आणि एवढंच असेल तर निलेशचंद्रांनी चंद्रावर जाऊन राहावं. पृथ्वीवर राहायचंय, मुंबईत राहायचंय, तर इथले नियम इथले कायदे यांचं पालन झालं पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की इथे धर्मबिर्म घरी चार भिंतीमध्ये. उद्या रस्त्यावर नमाज पडता विरोध करतो ना आपण, का करतो? कारण बाबा पब्लिकचा रस्ता आहे. तर तो जो नियम त्यांना लागू आहे, तो जो नियम मला लागू आहे, तोच नियम त्यांना पण लागू आहे. त्यांचा मुद्दा तोच आहे की तुम्ही शांत समाज आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन करताय. तुम्ही मग मुंबऱ्यात जात नाही. तुम्ही मग विषय शांत समाज आहे का गडबड्या समाज आहे हा विषय नाही आहे. विषय कायदा काय आहे हा विषय. कायदा काय म्हणतो? तू अलाउड आहे का अशी रस्त्यावर पट्टी मारायला? नाही. एवढाच विषय आहे. तुम्ही शांत आहात का तुम्ही बडबडे आहात का तुमच्या किडे आहेत हे आम्ही विचारलंच नाही आहे ना. आता घाटकोपर दादर नंतर गिरगाव वाद देखील अशा पांढऱ्या पट्ट्या मारल्याचं समोर आलंय. जैन मुनी जेव्हा येतात तेव्हा शेवाळावर त्यांचा पाय पडू नये यासाठी या पट्ट्या मारण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु या पांढऱ्या पट्ट्यांमुळे नवीन वाद सुरू झालाय. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.